सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण सत्संग नंबर 38 मध्ये प्रवेश करत आहोत. मागील सत्संगामध्ये परमेश्वर प्राप्तीसाठी जे ज्ञान आणि प्रेम जी दोन साधनं सांगितले, त्यासाठीचे 21 अधिकार आपल्या शास्त्रामध्ये सांगितले. त्यातील परमेश्वराचे 14 अधिकार आपण बघितले. त्या 14च्या 14ही अधिकारामध्ये आपण कसं बसतोय याचं चिंतन आपण केलं पाहिजे किंवा केलं असेल. आपण या 14 अधिकारात परमेश्वराच्या नियमात आपण जरी बसत असलो तरी 7 अधिकार जीवाचे आहे आणि त्याच्यामध्ये हा जीव जर बसला तर परमेश्वर या सृष्टीमध्ये आपल्याला त्यांचं प्रेम किंवा ज्ञान देऊ शकतात. आणि ते जीवाचे 7 अधिकार आपण आज बघणार आहोत. त्यातला पहिला अधिकार आहे कर्मभूमी. परमेश्वराचे ज्ञान किंवा प्रेम मिळवण्यासाठी प्रथम जीवाचा हा जो जन्म आहे तो कर्मभूमीत झाला पाहिजे. कारण कर्मभूमी व्यतिरिक्त भूमीमध्ये पाप पुण्याची म्हणजे संत असंत पुण्याची निष्पत्ती होत नाही. आणि यामुळे कोणत्याच साधनाची पूर्णता होत नाही. साधनेच्या फळासाठी किंवा परमेश्वराच्या परमधामाला प्राप्तीसाठी जीवाचा जन्म हा कर्मभूमीत असणं किंवा होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्याशिवाय परमेश्वर या जीवाला ज्ञान किंवा प्रेम देऊ शकत नाही. कारण कर्मभूमीमध्ये कर्मनिष्पत्ती होत असते, पाठीमागचं संपत असतं, पुढचं लागत असतं. म्हणजे असंत जी सामुग्री किंवा असंत जे आपले कर्म आहे ते आपण नासवत असतो भोगून. आणि संत जे धर्माच्या अनुषंगाने जे आचार विचार पाळण्याचं आचरण करण्याचा जो विषय आहे तो आपण करत असतो. कर्मभूमी व्यतिरिक्त जी भोगभूमी आहे म्हणजे ती भोगवण्यासाठी केलेली भूमी आहे, ती कोणत्या प्रकारचं जे आपण जोडायचं अध्यात्माच्या अनुषंगाने ते जोडल्या जात नाही. ते फक्त पाठीमागचं नाचतंय. म्हणजे येथील कर्मभूमीमधला जो नरकात गेलेला जीव आहे म्हणजे चलद्रूप 84 लाख योनी असेल, स्थावराचे झाडं वगैरे ते असतील, त्याच्यात आणि भोगभूमीच्या मनुष्य जन्मात काही फरक नाही. कारण इथंही ते भोगतात आणि पाठीमाग तिकडं भोगभूमीमध्ये सुद्धा ते भोगतात. म्हणून जीवाचा कर्मभूमीमध्ये जन्म झालेला असला पाहिजे. आणि तो कर्मभूमीतला जो जन्म आहे तो कसा असला पाहिजे तर हे पण पुढच्या अधिकारात येणार आहे. कारण कर्मभूमीत जन्म झाला पण कुत्र्याच्या जन्मात झाला, उपयोग काय त्याचा? तर त्याच्यासाठी जे 7 अधिकार आहे त्यातला कर्मभूमी हा पहिला अधिकार. आपण कर्मभूमीत जन्माला आलेलो आहे म्हणजे या पहिल्या नियमात आपण बसतो हे तुमच्या लक्षात येईल. दुसरा अत्यंत महत्त्वाचा जो अधिकार आहे मनुष्यत्व. म्हणजे कर्मभूमीत जन्माला आलो पाहिजे परंतु मनुष्य योनीमध्ये आलो पाहिजे. कारण परमेश्वराचे ज्ञान किंवा प्रेम मिळवायचे जर असेल तर मनुष्य देहाचे जे युक्तत्व आहे ते अत्यावश्यक असतं. कारण मनुष्य देहाव्यतिरिक्त कोणत्याही योनीत पापपुण्याची निष्पत्ती होत नाही. मानव देहातच मनुष्य ज्ञान मिळू शकतो, क्रिया आचार करून परमेश्वरास प्राप्त करू शकतो. आणि म्हणून कर्मभूमीत जन्माला यायचंय परंतु मनुष्य योनीत यायचंय. जर मनुष्य योनीत जर आपण जन्माला आलो नाही कर्मभूमीमध्ये तर ती नरक योनीमध्ये जन्माला येऊन उपयोग काही नाही. कारण ते भोगवण्यासाठीच तो जन्म असतो. चलद्रूप असेल, स्थावराचं नरक असेल, तेही जीव आहे परंतु भोगण्यासाठी नरक योनीत गेलेले असल्यामुळं ते कर्मभूमीत जन्माला येऊन त्यांचा काही उपयोग नाही. म्हणून 84 लाख योनीमध्ये सर्वश्रेष्ठ जी योनी आहे मनुष्य देहाची, ती मनुष्य देहाची योनीमध्ये कर्मभूमीत जर मनुष्य जन्माला आला तरच परमेश्वर त्याला ज्ञान किंवा प्रेम देऊ शकतात. आणि आज आपण या कर्मभूमीमध्ये मनुष्य जन्माला आलेलो आहे. या अनुषंगाने आपण या दुसऱ्या नियमात पण बसतो. तिसरा नियम आहे अत्यंत महत्त्वाचा, युक्तत्व. म्हणजे शारीरिक युक्तत्व असणं खूप गरजेचं आहे. मनुष्य देह मिळाला, कर्मभूमीत जन्माला आलो आपण
परंतु ज्ञान व प्रेम मिळण्यासाठी, त्या जीवाला देण्यासाठी त्याचे हात, पाय, नाक, कान, डोळे या सर्वच अवयवांनी तो युक्त मनुष्य देह असला पाहिजे किंवा त्याला तो मिळालेला असला पाहिजे. कारण ज्या देहात वरील इंद्रियांची कमतरता असते, कमी असते, तिथे देवतेच्या ज्या पिंडस्थ असतात त्यांचं अधिष्ठान मात्र अपूर्ण असतं आणि अशा अपूर्ण अधिष्ठान असलेल्या अयुक्त देहाला परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देऊ शकत नाही. आणि जर असेल तर तो जीव कोणत्याही साधना सुद्धा करू शकत नाही, काही प्राप्ती करू शकत नाही. म्हणून परमेश्वराचे ज्ञान प्रेम मिळवण्यासाठी अवयवयुक्तत्व या जीवाचं असणं अत्यंत गरजेचं आहे. मनुष्य लांगडा असला किंवा आंधळा, बहिरा, गुंगा किंवा पागल, वेडा अशा व इतर कोणत्याही प्रकारचे शारीरिक जर व्यंग त्याच्यामध्ये असेल, मानसिक व्यंग जर त्याच्यामध्ये असेल, कमतरता जर त्याच्यामध्ये असेल, तर परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देऊ शकत नाही किंवा परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम त्याला मिळवता येत नाही. तर हे कोणत्या प्रकारचं त्याच्यामध्ये कमतरता नाही पाहिजे. परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धिमत्ता अत्यंत आवश्यक असते, ती गरजेची आहे. कारण ज्ञान मिळवण्यासाठी बुद्धी असायला हवी आणि ज्ञान हेच परमेश्वर प्राप्तीचं अत्यंत महत्त्वाचं मुख्य साधन आहे. ज्ञानानंतर आचरणासाठी सुद्धा शारीरिक स्वस्थता अत्यंत गरजेची आहे आणि ती शारीरिक स्वस्थता जी आहे ती पूर्ण अवयवयुक्त जो देह आहे, पूर्ण अवयवयुक्त जो मनुष्य जन्म आहे त्यातच मिळू शकते. म्हणून देहाचं युक्तत्व हे खूप गरजेचं आहे. आणि कर्मभूमी व्यतिरिक्त ज्या भोगभूमी आहे त्याच्यामध्ये युक्तत्व राहत नाही. कारण देवता आहे ज्या आहे आपल्या स्वरूप मर्यादेच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून कर्मभूमीतली जी देवता आहे त्या भोगभूमीतल्या जीवामध्ये नसते, म्हणजे त्या पिंडस्थाच्या माध्यमातून. म्हणून ते युक्त देह त्याला म्हणत नाही आणि म्हणून तिथं कोणतीही गोष्ट जरी केली तर ती लागत नाही किंवा लागू पडत नाही, त्याला ती मिळवता येत नाही. म्हणून कर्मभूमीत जन्म तोही मनुष्याचा आणि तोही युक्त जर असेल तरच परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देऊ शकतात. तर आपण जर विचार केला, आपलं चिंतन केलं तर आपण किती भाग्यवान आहोत की आपण कर्मभूमीत जन्माला आलो, मनुष्य जन्मात जन्माला आलो आणि पूर्ण शारीरिक दृष्टिकोनातून, बौद्धिक दृष्टिकोनातून सक्षम आहोत, युक्तत्व आहोत. या अनुषंगाने आपण जर विचार केला तर तिसऱ्या अधिकारात आपण बसतो. चौथा अधिकार अत्यंत महत्त्वाचा आहे, कर्माधिकार. तर देवतेच्या द्वारा विकल्पाचा जो संचार आहे जीवाला 8 वर्षानंतर होत असतो. म्हणून 8व्या वर्षीच आपण आपल्या मुलामुलींना उपदेश दिला पाहिजे. कारण कर्मनिष्पत्तीची जी सुरुवात आहे ती 8 वर्षानंतर सुरू होते. तर आपल्याला ती धर्माची जर जाणीव झालेली असेल, धर्म कशासाठी, का, संस्कार रूपाने घ्या, तत्वज्ञानाच्या अनुषंगाने मोक्ष रूपाने घ्या. तर हा धर्म जो आहे तर तो बोध परमेश्वरच जरी देत असला तरी आपण आपल्या मुलांना मुलींना उपदेश घेण्यासाठी 8 वर्षानंतर उद्युक्त केलं पाहिजे किंवा त्यांना सांगितलं पाहिजे. मुलं मुली लहान असताना उपदेश लगेच घेतात, त्यांच्यामध्ये भाव निर्माण होतो. तर 8 वर्ष जे आहे हे कर्माधिकार प्राप्त होण्याचा जो विषय आहे, तर देवतेच्या द्वारा जो विकल्पाचा जो संचार जीवाला होत असतो तो 8 वर्षानंतरच लागत असतो. त्यामुळेच पाप पुण्याचे लेख हे त्यानंतरच जीवास लागतात. त्यामुळे कोणत्याही कर्माचा अधिकार प्राप्त होण्यासाठी जीवाचे वय 8 वर्षापेक्षा जास्त असावयास हवे, त्यावेळेसच तो कर्माधिकार प्राप्त होत असतो. याचा अर्थ त्यांचे वय हे कर्माधिकारासाठी युक्त हवे. 8 वर्षापेक्षा जास्त वय असलेला जीव यास पात्र ठरतो. इथं साहित्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं असल्यामुळं आपण आपल्या मुलांना मुलींना लगेच 8 वर्षानंतर उपदेश द्यायला हरकत नाही आणि द्यायलाच पाहिजे. तर आपण गैरसमज असतो किंवा अज्ञान असतं, अन्यथा ज्ञान असतं की मुलगी आहे तर ती कोणत्या ठिकाणी जाईल, कशी जाईल, मग तिला उपदेश कसा द्यायचा. खरं म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही. जे बी करणार ते परमेश्वर करणार आहे. परमेश्वराच्या समर्थवादावरती जर आपली निष्ठा असेल तर परमेश्वराचं त्या जीवाला जर केलं तर तो परमेश्वर आपोआपच सहाय्य करतो. आणि यदा कदाचित जरी लग्नाची वेळ आली त्यावेळेस आपण बघून घेतो की ते जे घराणं आहे ते खाणारं पिणारं नसलं पाहिजे किंवा आपली जी धार्मिकता आहे ती करण्यास त्या मुलीला स्वतंत्रता असली पाहिजे. तरच आपण त्या मुलीचा देण्याचा प्रयत्न करतो किंवा देण्याचा विचार करतो. जरी यदा कदाचित तिकडे जाऊन तिला खूप काही करता नाही आलं, परंतु इथं तुमच्या घरी
जोपर्यंत ते करतीये तर ते वाया जाणार नाही, ती सहाय्यता होत राहते. पण मुलींना अनेक समाजामध्ये मी बघितलं की मुलींना या उपदेश देण्यापासून थांबवतात, तर ते अत्यंत चुकीचं आहे. 8 वर्षातच मुलांना मुलींना उपदेश दिला पाहिजे. काही ठिकाणी मुलांना पण उपदेश द्यायला सांगतात की बाबा लग्न झाले की मग त्याला उपदेश देऊ, कारण तो त्याला समजेल, कळेल. आणि लग्नामध्ये काही रीतिरिवाज असतात, संस्कार असतात, काही कार्यक्रम असतात, तर ते करावं लागतात. तर ते अत्यंत चुकीचं आहे. पुढं मुलं जाऊन कुसंस्काराला जर लागले तर उपदेशापासून सुद्धा दूर राहतात. आणि असे कितीतरी अनुभव आम्हाला आलेले. तर लहान मुलींमध्ये जर उपदेश दिला आपण 8 वर्षानंतरच, तर त्यांचा भाव वाढून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि त्यांच्या अभ्यासाला एकाग्रता वाढून परमेश्वर सहाय्य होऊन त्यांचं करिअर पण चांगलं घडत असतं. त्यांच्याबरोबर आपण 24 तास थांबू शकत नाही, राहू शकत नाही, तर ते परमेश्वराचं नामच त्यांना कोणत्याही वाईट प्रवृत्तीपासून वाचवत असतं. म्हणून मुलामुलींना 8 वर्षानंतर उपदेश द्यायला पाहिजे. हा जो कर्माधिकार आहे, म्हणजे तिथूनच 8 वर्षानंतर त्याला परमेश्वर ज्ञान आणि प्रेम द्यायला सुरुवात होते, ती क्रिया त्याला लागू पडते. तर हा कर्माधिकार 8 वर्षाचा पूर्ण असला पाहिजे. जर कर्मभूमीमध्ये जन्माला आला, मनुष्यत्व घेऊन आला, इष्टत्व घेऊन आला, पण 8 वर्षाच्या आतच जर त्याचं काही झालं तर त्याचा तो अधिकार प्राप्त होत नसतो किंवा अधिकार त्याचा दौडत असतो त्या सृष्टीमधला. तर पूर्ण 8 वर्षानंतरच त्याला परमेश्वर ज्ञान आणि प्रेम देऊ शकतात किंवा देतात. तर हा विषय आपण समजून घेतला तर लक्षात येईल. त्यानंतर 5वा जो अधिकार आहे तो ज्ञानाधिकार. जसं कर्माधिकार 8 वर्षाचा असतो, तसं ज्ञानाधिकार हा 12 वर्षाचा असतो. तर 12 वर्षानंतर त्याला मुलांना सुद्धा आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या धर्मामध्ये जे आश्रमामध्ये मुलं असतात, तर 12 वर्षानंतर त्यांना अभ्यास, भोग द्यायला सुरुवात करतात. लहानपणापासून त्यांच्यावरती संस्कार असतातच. भगवद्गीतेचं पारायण असेल किंवा बाकीची देवपूजा असेल, तर परंतु 12 वर्षानंतर त्याचा जो ज्ञानाधिकार आहे तो उत्पन्न होत असल्यामुळे त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात करतात. तर परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते अति गहन आहे आणि ते समजण्यासाठी जीवास तीव्र अशी बुद्धिमत्ता असणे अत्यंत गरजेचं आहे. यासाठी जो ज्ञानाधिकार आहे तो 12 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यास तो प्राप्त होत असतो. तर 8 वर्ष आणि 12 वर्ष, तर हा अत्यंत महत्त्वाचा. 12 वर्षानंतर आपण त्याला सूत्रपाठ, लीळाचरित्र किंवा इतर दृष्टांत पाठ असेल किंवा ब्रह्मविद्याशास्त्राचे जे धडे आपण देऊ शकतो एखाद्या साधूंच्या माध्यमातून म्हणा, किंवा आपण स्वतःही दिले तरी काही हरकत नसते. तर ह्या ज्या गोष्टी आहे या आपण समजून घेतल्या पाहिजे. आपण विनाकारण आपल्या न्यूनगंड निर्माण झालेला, अन्यथा ज्ञान निर्माण झालेले, का मुलं मोठे होतील, मोठं झाल्यानंतर मग आपण त्यांना ते म्हणतील, ते म्हटले तर मग आपण देऊ. तर हे जर ज्या गोष्टी अत्यंत चुकीच्या आहेत. या अशा अनुषंगाने मुलं मोठं झाल्यानंतर भविष्यात बिघडलेली सुद्धा मुलं आहे. आणि म्हणून अनेक घरं अशी आहे की ज्यांचे आईवडील उपदेशी, घरात देवपूजा आहे पण मुलं उपदेशी नाही आहे. ती लिंक तुटून गेलेली आहे. आणि त्यामुळं ह्या आईवडिलांच्या असल्या चुकीमुळं ही मुलं सुद्धा धर्मापासून दूर जातात किंवा धर्मात राहत नाही. तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आपणही कुठं सत्संग घेत असेल किंवा आपल्या संपर्कात, आपल्या नातेवाईकात काही असे घराणे असतात का जे उपदेशी परंतु मुलांना उपदेश देत नाही, मुलींना उपदेश देत नाही, तर आपण त्यांना ते समजून सांगितलं पाहिजे. समजून सांगितल्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि ते नक्कीच त्याला उपदेश देण्यासाठी प्रयत्न करतात. त्यानंतर 6वा जो अधिकार आहे देहाधिकार. म्हणजे परमेश्वराचं जे ज्ञान आहे, ज्ञानप्राप्तीनंतर त्या ज्ञानावरती आधारित परमेश्वराचा जो प्राप्तीसाठी आचरणाची जी गरज असते, ज्ञान मिळवण्याची जी गरज असते, त्या आचरणाशिवाय किंवा ज्ञानाशिवाय परमेश्वर प्राप्त होत नसतो. असा आचार धर्म पाळण्यासाठी, धर्मसेवा करण्यासाठी ज्या जीवास तेवढी सक्षमता असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी निरोगी शरीर त्या जीवास असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. देहाधिकार म्हणजे आपल्या शारीरिक दृष्टिकोनातून आपण सक्षम असलं पाहिजे. म्हणून परमेश्वरांनी व्यायामे वाई तुटे व्यायाम करायला लावलेला आहे, पण आपण ते करत नाही. आज मार्गांमध्ये या गोष्टी खूप अशा सिरियसता घेत नाही. परंतु पूर्वी आपल्या इतिहासामध्ये जेव्हा आपण जातो, धर्मामध्ये जातो, बाईसा ज्या भक्त होत्या त्या हजार दंडोत घालायच्या.
आचार्यांकडून जर काही चुकी झाली तर 500 दंडवताची शिक्षा परमेश्वर त्यांना द्यायची. तर दंडोत जर घातला तर हा अति उत्तम व्यायाम आहे. त्याच्यामुळं शारीरिक सक्षमता आपल्यामध्ये निर्माण तर होतच असते, पण त्याच्यामुळं एक बुद्धीमध्ये सुद्धा तजेला आणि सक्षमता निर्माण होत असते. जर एखादा मनुष्य आजारी आहे, कोणत्या तरी पिढीनं काही जरी व्यापलेला आहे, तर तो एकाग्र कधीच होऊ शकत नाही ना, त्याच्याकडून स्मरण होऊ शकत ना, परमेश्वराचं ज्ञान तो मिळू शकत ना, आचरण करू शकत. म्हणून धर्म सेवा किंवा धर्मज्ञान किंवा धर्म आचरण करण्यासाठी शारीरिक क्षमता खूप गरजेची आहे आणि ती आपण पाळली पाहिजे. आजकाल लाईफस्टाईल खूप बदलली, त्याच्यामुळं अनेक आजार आणि व्याधी झालेली माणसं आपल्याला पाहायला भेटतात. परंतु परमेश्वरांनी शास्त्रामध्ये खूप सुंदर अशी लाईफस्टाईल सांगितलेली. पहाटे 3ला उठून स्मरण, चिंतन, ध्यान धारणा केल्यानंतर 5 वाजता आरती, त्यानंतर 6 ते 7ला आपण आपलं उरकल्यानंतर परत दंडोत. तर जे दंडोत आहे ते दररोज 50-100 घातले तर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर सकाळी फक्त उदक या शब्दाचा अर्थ होतो पाणी. म्हणजे सकाळी आपण फक्त पाणी प्यायला पाहिजे. बाकीचं नाश्ता वगैरे जे करतोय ते आपल्या शास्त्रामध्ये वर्ज्य आहे आणि ते चुकीचं पण आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून जरी बघितलं तरी ते चुकीचं आहे. काही लोक सांगतात रात्रभर आपण झोपलेला असतो, अन्न पचलेलं असतं, सकाळी भरपूर खायला पाहिजे. परंतु काम करणं, बाहेर राहणं, त्याच्या अनुषंगाने ती लाईफस्टाईल. परंतु शास्त्राच्या अनुषंगाने जर ठरवलं तर सकाळी फक्त उदक घेतलं पाहिजे. दुपारी पीडाहरण म्हणजे फक्त आपल्या शरीराला पीडा होणार नाही, त्रास होणार नाही, ते दूर करण्यासाठी आपण इंद्रियांपर्यंत जेवण जाणार नाही याची काळजी घेऊन आपण तेवढंच अन्न ग्रहण केलं पाहिजे. आणि संध्याकाळी, सायंकाळी, रात्री झोपायच्या अगोदर व्याळी म्हणजे वेळ मारून न्यायची. तर अत्यंत लाईट असं जेवण जर केलं तर तो माणूस सतत सक्षम राहील, निरोगी राहील, तजेलदार राहील. त्याचं स्मरण, चिंतन हे त्याला साधता येईल आणि आचरण सुद्धा त्याला करता येईल. तर तो देहाधिकार हा अत्यंत महत्त्वाचा सर्व आहे. परंतु जर तुम्ही आजाराने जर पीडित असेल, थकलेले असतील, वय झालेलं असेल तर तुमच्याकडून कोणतीही गोष्ट काही होत नाही. म्हणून वेळ ही अत्यंत महत्त्वाची आणि ती वेळ शारीरिक दृष्टिकोनातून सक्षमपणे जर आपण सांभाळली किंवा पकडली तर नक्कीच आपल्याला परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम होत असतं. 7वा आणि शेवटचा अत्यंत महत्त्वाचा जो अधिकार आहे, मूळाधिकार. म्हणजे वरील सर्वच अधिकाराबरोबर मूळाधिकार असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या पूर्वकर्मात वा गतकर्मात आहे ना, गतसृष्टीत त्याच्याकडून काहीतरी निष्काम अन्नदान घडल्यानेच त्यास युक्त असं मनुष्य योनी प्राप्त होत असते. तर तो ज्ञानाधिकार प्राप्त होत असतो. याच्याकरता त्याच्याकडून असे निष्काम अन्नदान घडल्यानेच त्यास युक्त मनुष्य योनी प्राप्त होऊन ज्ञानाधिकार सुद्धा प्राप्त होत असतो. म्हणून त्याच्याकडून असं निष्काम अन्नदान घडले जर नसेल तर त्याला ज्ञान किंवा प्रेम आचरण करण्याच्या प्रयत्नाला पूर्णपणे यश येईलच अशी गॅरंटी नसते आणि यश येत पण नाही. म्हणून या अहेतुक भजनाचा मूळाधिकार जो आहे ते जीवास असणे अत्यंत गरजेचे आहे. तर तो असतो म्हणूनच आपण मनुष्य जन्मात आलेलो आहे. मनुष्य जन्मात येऊन आपण कर्मभूमीत जन्माला आलेलो आहे. कर्मभूमीत जन्माला येऊन परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. बोध दिलेला असल्यानंतर आपलं शारीरिक सुद्धा सक्षमता आहे, युक्तत्व आहे. याचा अर्थ आपल्याकडे मूळाधिकार आहे. काही लोक त्याच्या गैरार्थ किंवा नकारात्मक विचार आपला अधिकारच नाही, मूळाधिकारच नाही, पण आहे म्हणूनच इतक्या साऱ्या गोष्टी जमून आलेल्या आहेत. तर होकारात्मक विचार करून आपला अधिकार आहे, आपण प्रयत्न केला पाहिजे. फक्त आपला प्रयत्न कमी पडतो म्हणून आपण परमेश्वराच्या ज्ञानापासून किंवा प्रेमापासून वंचित राहू शकतो. तर ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे की आपण साऱ्या गोष्टी आपल्याकडे असताना किंवा आहे त्याचा विचार केला पाहिजे. नाही आहे त्याचा न विचार करता त्याच्यावरती मात करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे परमेश्वरास जर जीवाला ज्ञान किंवा प्रेम जर प्राप्त करून द्यायचं असेल किंवा आपल्यालाही प्राप्त करायचं असेल तर त्या जीवाचंही ते प्राप्त करून घ्यायचं असेल तर परमेश्वराचे 14 व जीवाचे 7 अधिकार असे एकूण 21 अधिकाराशिवाय परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम हे ह्या जीवास प्राप्त होणं असंभव आहे. परंतु जर आपण त्याचा विचार केला, चिंतन केलं तर आपण सर्वच याच्यामध्ये बसतो. आपल्याकडे सर्वच काही गोष्टी आहे. तर हे प्रेम जे आहे हे परमेश्वराला प्रेम द्यायचं आहे आणि ते प्रेम
कशाने घडत असतं, प्रेमाचे उपाय जो आपण आता 21 अधिकार पाहिले, तर पुढे जाऊन आपण प्रेमाचे उपाय पण आता बघू. तर प्रेम कशाने होत असतं, प्रेम कशामुळे होत असतं किंवा कोणत्या कारणाने होत असतं. तर प्रेमाचे उपाय आपल्या साहित्यामध्ये 14 सांगितलेले आहे आणि त्यातले प्रकार 2 आहे. तर हे प्रकार जे आहे ते एक परनिष्ठ आणि एक स्वनिष्ठ. परनिष्ठ म्हणजे दुसऱ्याच्या अनुषंगाने, दुसऱ्याच्या निमित्ताने, दुसऱ्याकरता जेव्हा आपण क्रिया करतो तर त्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराचं प्रेम भेटतं. म्हणजे अहेतुक बुद्ध भजन, अहेतुक मायापूर भजन, प्रेमाप्रती साधन हे आपल्याला परमेश्वराने जे सांगितलेलं आहे. तर दुसऱ्याच्या अनुषंगाने म्हणजे दुसऱ्याची सेवा करता करता, एखाद्याच्या भक्ताची आपली, एखाद्या साधकाची आपली जर आपल्याकडून निमित्ताने काही सेवा जर घडली तर ती परनिष्ठ म्हणजे दुसऱ्याच्या अनुषंगाने जे मिळतं ते परमेश्वराचं प्रेम परनिष्ठ असतं. आणि स्वनिष्ठ म्हणजे स्वतःच्या अनुषंगे, म्हणजे स्वतः करताच क्रिया करते म्हणजे आचरण करणे. नित्यविधीचं आचरण करता करता विवेक शपला तर त्यातून सुद्धा स्वनिष्ठ अशा स्वनिष्ठ क्रियेतून सुद्धा प्रेमाचा उपाय जोडला जातो आणि प्रेम घडत असतं. तर ह्या परनिष्ठ आणि स्वनिष्ठ अशा क्रियेमधले 2 प्रकार आहे ना, त्याच्यामध्ये परनिष्ठ क्रिया जी आहे त्याच्यात 8 प्रकार आहे. म्हणजे 14 मधले 8 प्रकार हे परनिष्ठ आहे आणि राहिलेले 7 हे स्वनिष्ठ आहे. तर ते परनिष्ठ म्हणजे कोणते हे आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल. तर दुष्काळ किंवा जो भुकेलेला आहे, ज्याला गरज आहे, त्याला जर आपण दुष्काळाच्या वेळेस किंवा भुकेलेल्या व्यक्तीला जर आपण जीव घातलं त्या भावाने, त्या हेतूने किंवा त्या शुद्ध मनाने, तर थोर असं गोमटं होत असतं. तर अनुसरलेल्या मार्गाला कार्यावंताला दुष्काळ पडला एखाद्या ठिकाणी आणि त्या मार्गाला जर आपण अन्नदान केलं किंवा एखादा अनुसरलेला जीव आहे त्याला आपण त्या दुष्काळात जर अन्नदान केलं, आपल्याकडून ते घडलं, तर थोर असं आपल्याला गुमट लागत असतं. किंवा तर प्रेमोपाय जोडण्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि पहिलाच परनिष्ठ क्रियेचा जो भाग आहे. तर अशा वेळेस परमेश्वर आपल्याकडून करून घेतात. आपला प्रयत्न, आपली प्रार्थना पण तशी असली पाहिजे. तर काही भागांमध्ये आता तो प्रकार घडत नाही, कारण पूर्वी दुष्काळ पडायचे, प्रॉब्लेम्स यायचे, अडचणी यायच्या, पण आजही काही ठिकाणी या गोष्टी घडतात. तर त्यावेळेस आपण मात्र सावध राहून प्रेमोपाय जोडण्याच्या अनुषंगाने आपण ती क्रिया केली पाहिजे. परत दुसरा जो परनिष्ठ क्रियेचा जो प्रकार आहे, संघ सांगात म्हणजे संघ देणे. कोणाबरोबर तरी जोडीला आपण असते. तर नवीन जो अनुसरलेला चर्यावंत जो आहे, चर्येसाठी जर जात असेल तर त्याला आधार दिला पाहिजे किंवा नूतन अनुसरला त्याला मार्ग दाखवला पाहिजे. शास्त्रासाठी आधार दिला असता प्रेमाधिकार सुद्धा तो निष्पन्न होत असतो. त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे, त्याला आधार देऊन बाबा तुम्ही करू शकता, तुमचा अधिकार मोठा आहे. किंवा त्याला जर गरज पडली तर त्याची संगत आपण जर ती जोडली किंवा त्या अनुषंगाने जर त्यांना सपोर्ट केला, थोडक्यात पाठिंबा दिला, तर ते त्यांना प्रेमाधिकार निष्पन्न होईल. तर त्यांनी त्यांच्या निमित्ताने आपल्याला सुद्धा प्रेमाधिकार निष्पन्न होत असतो. तिसरा जो आहे, अर्थवंताला शास्त्र सांगितले असता प्रेमोपाय निष्पन्न होत असतो. तर एखादा अर्थवंत असतो, त्याला कळकळ असते, इच्छा असते, नवीन नवीन साधक असतात किंवा काही नवीन नामधारक असतात, वासनिक असतात. तर त्यांना अशी इच्छा असते पाहिजे का आपल्याला शास्त्र व्हावं. आणि ते जर आपल्याला विचारत असेल तर आपण शास्त्रातल्या अत्यंत मोकळेपणाने जे आपल्याला येतंय, जे आपल्याला शिकलोय आपल्या गुरूंकडून, ते मोकळेपणाने आणि कोणत्या आडपडदानं सांगतं त्याला सांगितलं पाहिजे. आपण विनाकारण ते लपून ठेवतो, नाही नाही तुमचा अधिकार नाही, योग्यता नाही, पात्रता नाही, तो आता विषय नाही, ते आता ठिकाण नाही, अशी जर टाळाटाळ जर केली तर आपल्याला प्रेम जोडणार किंवा प्रेमाचं जो निष्पन्न होणार होतं ते होऊ शकत नाही. म्हणून अर्थवंताला शास्त्र सांगितलं पाहिजे. आपल्याला जे सांगता येते तेच सांगितलं पाहिजे. चुकीचं न सांगता आपण कबूल केलं पाहिजे की मला हे येत नाही. तर ह्या ज्या गोष्टी, अर्थवंत जो असतो त्याला त्याची ज्ञानाची जी भूक आहे, ज्ञानाची जी तहान आहे, ती भागवणे याचा सुद्धा प्रेमाचा उपाय आहे आणि ते प्रेम आपण जोडू शकतो. तर परनिष्ठ क्रियेमधला हा तिसरा प्रकार आहे. चौथा प्रकार आहे आपल्या पडल्याची शुश्रूषा. म्हणजे आसक्ती जाईपर्यंत किंवा आजार जाईपर्यंत जर त्याची शुश्रूषा किंवा त्याची सेवा जर केली तर प्रेमोपाय निष्पन्न होत असतो. आता आपल्या पडल्याची शुश्रूषा, आपल्या डोक्यात एकच असतं की एखादा कोणी आजारी आहे, अशक्त आहे, वय झालेलं आहे त्याची, परंतु काही
शारीरिक आजारी जसे असतात तसे मानसिक आजारी असतात, किंवा एखादा आचारावरून सुद्धा पडलेला असतो, तर त्याला मार्गदर्शन करून त्याची शुश्रूषा ती एक प्रकारे, तर त्या पद्धतीनं, किंवा एखाद्याला कोणा व्यक्तीला काही द्रव्याची गरज असते तर द्रव्याने सुद्धा आपण शुश्रूषा म्हणजे सेवा करू शकतो. तर जी सेवेच्या माध्यमात ज्या ज्या गोष्टी येतात आणि जिथं जिथं गरजेचं आहे ते जर आपल्या म्हणून आणि आपण जर ते करण्याचा प्रयत्न केला तर त्या सेवेच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराचा प्रेमोपायाची निष्पत्ती घडत असते. परत पाचवा जो अत्यंत महत्वाचा परनिष्ठ जो प्रेमाच्या उपायातला जो क्रिया आहे ती श्रमनिवृत्ती, म्हणजे शारीरिक मानसिक सेवा शुश्रूषेद्वारे श्रमनिवृत्ती करणे. एखादा मनुष्य थकून आलेला आहे किंवा मानसिक त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, तो तर ह्या त्यांची सेवा आपण केली पाहिजे. ती सेवा करत असताना ते सेवेचे अनेक वेगळे भाग असू शकतात. मग त्यांना काही साहित्याच्या अनुषंगाने काही द्यायचं असेल, काही पैशाच्या अनुषंगाने, काही औषधं वगैरे त्या अनुषंगाने काही जर त्यांचं द्यायचं असेल, किंवा शारीरिक जर त्यांचं थकलेलं असेल तर त्या शारीरिक थकवा घालवण्यासाठी काही दवाखान्याची व्यवस्था किंवा काही आपण औषधोपचार जर केले तर त्याद्वारे सुद्धा श्रमनिवृत्ती त्यांची होत असते. आणि त्यातूनच या साधकांच्या माध्यमातूनच आपल्याला प्रेमाचा उपाय निष्पन्न घडत असतो. तो प्रेमाचा उपाय जोडण्यासाठी आपण या गोष्टीचा जर विचार केला तर कळत न कळत आपल्याकडून या सेवा घडत असतात. परंतु आपला हेतू, आपला भाव शुद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. अदृष्टपर असणं गरजेचं आहे की मला प्रेम व्हावं, मला देव व्हावा, या अनुषंगाने जर केली तर ती सेवा पदरात पण पडते आणि परमेश्वर स्वीकारतात. आपली प्रार्थना असेल, आपली वासना असेल तर अशा क्रिया परमेश्वर स्वतः योग पण आणून देतात. तर आपण ती प्रार्थना आणि आपण ती इच्छा, वासना ठेवली पाहिजे. सहावा जो उपाय अन्य धर्मापासून काढून परधर्मी लावणे, तर त्याला ज्ञान, बोध, क्रिया, अनुसरणापर्यंतच्या क्रियेला आपण निमित्त होतो. तर त्या निमित्ताला त्या हातभार लावण्यातून सुद्धा प्रेमोपाय घडत असतो ना, हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण मागच्या 2 सत्संगांमध्ये घेतलं की अन्य लोकांशी कसं बोलावं, त्यांना कसं धर्म सांगावा आणि देवतेच्या धर्मापासून तोडून कसं परमार्गाला लावावं. तर परमेश्वर स्वतः सांगतं, हे काही सानेबाई, हे काही कुणी करू शकत नाही. तर परमार्गाला अन्य मार्गापासून परमार्गाला लावणं हे खूप अवघड काम असलं तरी बोध आणि बोधशक्ती परमेश्वराकडून असल्यामुळं आपण फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ती तळमळ, ती कळकळ प्रयत्न जर असला, थोडंसं शास्त्राचं नॉलेज त्याला त्या पद्धतीनं आपण जर समजावलं तर नक्कीच या उपाय आपल्याला सहजासहजी घडू शकतो आणि या उपायातूनच आपल्याला परमेश्वराचं प्रेम सुद्धा येऊ शकतं. परत सातवा जो उपाय अत्यंत महत्वाचा आहे. परमार्गावर काही जर संकट आलं, मग काही अन्नदानाच्या माध्यमातून असेल, औषध उपचाराच्या आजाराच्या माध्यमातून असेल, किंवा काही शास्त्राचं सुद्धा संकट असतात, काही स्थानाच्या ठिकाणी असलेल्या अडचणी असतात, तर त्या बुद्धी कौशल्याने जर उपाधी सामुग्रीने जर संकटाचं निराकरण जर केलं तर त्यांनी थोर प्रेमोपाय घडत असतो. तर आपापल्या जिल्ह्यामध्ये काही स्थानाच्या ठिकाणी काही अडचणी असतात, काही रस्त्याच्या अडचणी असतात, ती सेवा आपण केली पाहिजे. त्याचं जीर्णोद्धाराच्या अनुषंगाने असेल किंवा काही शास्त्रावरती काही घाला आला, अन्य लोक अज्ञानामुळे, अन्यथा ज्ञानामुळे या गोष्टी करतात, तर त्यावरती सुद्धा आपण सपोर्ट केला पाहिजे. तर परमार्गावरती कोणतेही संकट, अडीअडचणी जर आल्या आणि आपण तिथं खंबीरपणे उभं राहिलो, आपल्या बुद्धी कौशल्याने त्याच्यावर ते संकट दूर करण्याचा प्रयत्न केला, खरं म्हणजे करणारा परमेश्वरच आहे, तो समर्थ आहे, पण आपण उभं राहिलं पाहिजे तिथं त्या भावनेने, त्या उद्देशाने, तर नक्कीच आपल्याला परमेश्वराचे प्रेमोपायाची जी निष्पत्ती ती घडत असते. आणि शेवटचं पण अत्यंत महत्वाचं जे आहे, ईश्वराकारणे, साधनवंता कारणे किंवा परमार्गा कारणे ध्येय ओढवणे असा प्रेमाधिकार निष्पन्न होत असतो. तर त्यातलं उदाहरण शास्त्रामध्ये पंडित बासाकारणे केशवासाने ध्येय ओढवला म्हणजे ध्येय दिला. आता या उपाय आपण करू शकत नाही, होत पण नाही, घडत पण नाही, पण धर्मासाठी किंवा एखाद्या साधू संतांसाठी, साधनवंतासाठी किंवा परमार्गाकारणे जर आपला ध्येय गेला तर आपल्याला थोर उपाय घडून प्रेम उपाय किंवा त्या प्रेमाला आपण पात्र होत असतो, प्रेम निष्पन्न होत असतं.
तर हा जो शेवटचा जो उपाय आहे, महत्वाचा चांगला असला तरी तसे संधी सहजासहजी साधकाला किंवा जीवाला भेटत नाही. परंतु तशी जर वेळ आली तर नक्कीच आपण मागं पुढं न पाहता परमेश्वराच्या या परमार्गासाठी आपली जर तशी भावना असेल, तसा हेतू असेल तर प्रेम घडत असतं आणि प्रेमाची निष्पत्ती होत असते. हे झाले परनिष्ठ क्रियेचे 8 उपाय. तर आपण आता स्वनिष्ठ क्रियेचे 6 उपाय बघणार आहोत. तर ते पण अत्यंत महत्त्वाचे का आपण ते स्वतः एकटे करू शकतो. आणि ती परमेश्वराकडे जर प्रार्थना असेल तर तसं निमित्त परमेश्वर आपल्याला घडून आणू शकतात. तर डोई ओढवणे म्हणजे धर्मकारणे विधी आचरत असताना प्रतिकूल लोकांनी विनाकारण आपल्या प्रसावामुळे म्हणा किंवा त्यांच्या अन्यथा ज्ञानामुळे अज्ञानामुळे अपमान जर आपला करत राहिले किंवा केला त्यांनी किंवा शारीरिक मानसिक निमूटपणे जर सहन केला आपण तर ते प्रेमाधिकार घडत असतो. जे अन्यथा लोक असतात, अज्ञानी लोक असतात, अन्य लोक असतात, त्यांना शास्त्राचं काही माहीत नसतं. तर त्या अनुषंगाने ते नाव पण ठेवतात. काही गैरसमज असल्यामुळे ते आपल्याला थोडंसं टाळण्याचा पण प्रयत्न करतात, काही नातेवाईकांची. पण तो आपण सहन जर केला, कोणत्या प्रकारचा नकारात्मक विचार न करता हे अज्ञानी आहे, यांना परमेश्वरा माफ करा, तर निमूटपणे जर आपण ते शारीरिक असेल किंवा मानसिक असेल तर या गोष्टी जर केल्या तर प्रेमाचा उपाय घडत असतो. आजकाल ती परिस्थिती तशी नाहीये. पण पूर्वी अन्यथा ज्ञान आणि अज्ञान खूप असल्यामुळं किंवा आपला धर्म लोकांपर्यंत लोकाभिमुख न झाल्यामुळं नेमके आपण काय करतो हे लोकांनाच माहीत नसल्यामुळं लोक बोलायचे की महानुभावांचं तोंड बघू नये. आजही काही आदिवासी पाड्यामध्ये किंवा काही ठिकाणी वासनिक लोक जे असे नामधारक जे आहे तर त्यांना वाळीत टाकण्याचे प्रकार घडतात किंवा देहावसन झालं तर त्यांना जागा उपलब्ध न करून देणं, राग करणं, तर अशा गोष्टी घडत असतात. तर ते जर आपण निमूटपणे जर सहन केलं तर त्यातून सुद्धा प्रेमाचा उपाय घडत असतो. आपण आतून पक्क होत असतो. परत स्वनिष्ठ क्रियेतला दुसरा उपाय जो आहे सन्निधानी ईश्वर योगे एक प्रहराच्या आत कशाने तरी आत्मघात केला तर प्रेमाधिकार घडत असतो. आता हा जो उपाय हा फक्त सन्निधानीच परमेश्वराच्या समोर जेव्हा दृश्य स्वरूपात परमेश्वर असतात, जसं बाईसांनी देहावसान केलं, तर ह्या ज्या गोष्टी सन्निधान जर असेल आणि त्यावेळेस ईश्वरी योगानी जर आपण कशाने तरी आपला शरीर नासवलं, संपवलं, तर आपल्याला प्रेमा उपाय घडत असतो आणि प्रेम होत असतं. तर स्वनिष्ठ क्रियेतला तिसरा प्रकार सन्निधानी आग्रह आणि असन्निधानी तळमळ केली तर प्रेमोपाय घडत असतो. म्हणजे आज आपण असन्निधानात आहे तर आपण तळमळ केली पाहिजे. मग ती शास्त्राची असेल, स्थानकराची असेल, काही आचारवंतांच्या दर्शनाची असेल किंवा परमेश्वराचे प्रेम मिळवण्यासाठी असेल, ती प्रार्थना, ती वासना, ती तळमळ, ती कळकळ जर आपली सतत असेल आपल्या मानसिके शारीरिके आणि तशी प्रार्थना, तशी वासना जर आपण जर केली तर नक्कीच आपल्याला परमेश्वर प्रेम देतात. परमेश्वर म्हणतात असन्निधानी सुद्धा तळमळ जर केली किंवा हट्ट धरला तर मी जीवाला प्रेम देऊ शकतो. त्यातलाच हा एक प्रकार आहे. तर आपण जे चतुर्विध दुःख आहे त्या चतुर्विध दुःखाने जर प्रार्थना करत राहिलो तर नक्कीच आपल्याला प्रेमोपाय घडत असतो. त्यानंतर स्वनिष्ठ क्रियेतला चौथा जो प्रकार आहे तो आचाराशी निगडीत आहे. कंठकटीयमान, हाडाची रांगोळी, काठी, कितळी, सुकुनी पाडी, अति आरती, देहक्षेपणे अशा आचारवंताला प्रेमाधिकार घडत असतो. तर अनुसरल्यानंतर जे आचारवंत जे आहे ज्यांनी देहक्षेपण्यासाठी आपलं सारं आयुष्य वेचलं तर तसं त्यांच्याकडून जर काही अहेतुक भजन जर घडलेलं असेल, कोणाच्या ठिकाणी ते भजन घडतं त्याच्यानुसार ते अधिकार निष्पन्न होत असतो जीवाचा. पण आपण आपला प्रयत्न हा अत्यंत महत्वाचा आहे. तर अशा ठिकाणी देशाच्या कडेला जर आपण आपला देह छापला आणि आचार केला तर एक परमेश्वराचे प्रेम जोडत असतो. आपल्याला मनात शंका येईल की असे आता आचारवंत कुठं भेटतायत, पण असं नाहीये. असे अनेक लोक आहेत आणि माझ्या परमेश्वर कृपेने माझ्या आयुष्यात असं एक पात्र होतं का त्यांनी 12 वर्ष देह छापला. कोणाला त्यांचं नाव माहीत नव्हतं, कोणालाही त्यांचं कुठं होते, काय होते, काही माहीत नाही. त्यावरती आपण मानव संदेशमध्ये अनेक लेख पण लिहिले आणि त्यावरती पुस्तक पण छापलंय. पण ते आता अजून प्रकाशित झालं नाही. ते लवकरच आपल्या प्रकाशन केल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचेल. तेव्हा तुमच्या लक्षात येईल का असेही काही साधक आहे आजच्या जगात सुद्धा का जे
कटकटीयमान हाडाची रांगोळी करून काठी कितळी देह आपला सुकून पाडतात आणि फक्त परमेश्वर व्हावा हीच अपेक्षा ठेवतात. तर अशा आचारवंताला सुद्धा प्रेमाधिकार घडत असतो. तर आपण तशी हाव किंवा वासना ठेवली पाहिजे. यानंतर सतत 7 पदार्थांची अप्राप्ती भावने म्हणजे स्थान असेल, प्रसाद असेल, भिक्षुक, वासनिक किंवा शास्त्र, ईश्वर किंवा ईश्वरी प्रेम या 7 जे पदार्थ त्याची अप्राप्ती भावने म्हणजे मला स्थान का घडत नाही किंवा मला प्रसाद का घडत नाही, साधू संत मला का भेटत नाही किंवा एखादा वासनिकाचं दर्शन मला का होत नाही किंवा मला शास्त्र भेटलं पाहिजे, ती सतत तळमळ असली पाहिजे किंवा परमेश्वर का भेटत नाही, सर्व भेटलं पण मला परमेश्वर नाही भेटत, तर तो भेटेल की नाही याचं सतत दुःख किंवा ईश्वरी प्रेम मला भेटेल की नाही साशंकता आणि तळमळ वासना जर आपण ठेवली तर प्रेमाचा उपाय किंवा प्रेम जे आहे त्याचं निष्पन्न होत असतो, तो अधिकार निष्पन्न होत असतो. तर आपण हे अप्राप्तीचं दुःख किंवा हे 7 पदार्थ जे परमेश्वराने साहित्यात सांगितले त्याचे अप्राप्ती भावली पाहिजे. कारण आपण कधीतरी स्थान करतो, परत विचार करत नाही, तर ते स्थान परत परत पुन्हा पुन्हा व्हावं जेणेकरून आपला अधिकार वाढेल. परत प्रसाद जोड आहे ते आपल्याला घडले पाहिजे, साधू संतांचं आपल्याला दर्शन घडलं पाहिजे, त्यांच्याबरोबर शास्त्र चर्चा केली पाहिजे किंवा वासनिक असेल किंवा शास्त्राचं आपलं सतत सतत उजळणी आपली का होत नाही, व्हायला पाहिजे, असं जर वासना ठेवली तर आपल्याला नक्कीच प्रेमाची जी निष्पत्ती ती घडत असते किंवा निष्पन्न होत असते. आणि शेवटचा स्वनिष्ठ क्रियेतला प्रकार आहे चतुर्विध साधनाचे जे रक्षण करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपली ड्युटी पण आहे, धर्माच्या प्रती आपलं कर्तव्य पण आहे. म्हणजे स्थान असेल त्याचं रक्षण, काही अडचणी असेल, आता अनेक आपल्या धर्मामध्ये अनेक स्थानांची वाद पण सुरू आहे आणि अनेक वासनिक लोक त्याच्यासाठी झटतात पण. नांदेडचं गोरक्षण स्थान असेल किंवा नेवाशाचं स्थान असेल किंवा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये गंगापूर तालुक्यातलं स्थान असेल, अशा अनेक स्थानाचे वाद सुरू आहे. तिथं अनेक वासनिक साधू संत झटत असतात. तर ते स्थान आपण आपल्यासाठी परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, तर त्याचं जतन त्याचं रक्षण करणे आपली ड्युटी आहे. किंवा प्रसाद जोड आहे, आता अनेक मार्गांमध्ये 800 वर्षापासून प्रसाद जोड साधू संतांनी सांभाळून ठेवलेले आहे आणि त्याचं जतन करून पुढच्या पिढीसाठी ते उपलब्ध करून देतात. तर ते रक्षण करणं, त्यांचं संवर्धन करणं हे बी एक प्रेमाचा उपाय आहे. किंवा वासनिक जोडणं, वासनिक तयार करणं, आपण स्वतः वासनिक असणं किंवा भिक्षुक आहे त्यांच्याशी त्यांच्यावरती काही संकट आले, अडचणी आल्या, सेवेच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा असेल, अन्नदानाच्या माध्यमातून असेल किंवा अनेक दुसऱ्या पण काही गोष्टी असतात, तर त्या गोष्टीच्या अनुषंगाने जर आपण त्यांचं रक्षण करण्याच्या अनुषंगाने जर प्रयत्न केला, तो हेतू आपला, तो भाव जर आपला असला, तर हे जो सेवा आहे मग तो तुम्ही शारीरिक करू शकता, मानसिक करू शकता. मानसिक सुद्धा आपण शुभचिंतन केलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे किंवा चांगलंच राहिलं पाहिजे त्यांच्याबरोबर. विनाकारण कारण नसताना कोणतेही आपण याचं त्याचं जे आपण नकारात्मक बोलत असतो, तर ते न करता सेवेच्या माध्यमातून आपण ती गोष्ट आपला भाव असला पाहिजे. परत द्रव्य असतं, काही द्रव्यांनी सुद्धा आपण या स्थानाच्या संदर्भातला असेल, प्रसादाच्या संदर्भात असेल किंवा आपण धर्माधरुदीजेच्या अनुषंगाने वासनिक आपल्या संपर्कात असतात किंवा साधू संत संपर्कात असतात, त्यांची सेवा आपण करू शकतो संकटकाळी, अडचणीच्या वेळेस. तर आपण ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण जर केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल आणि हे परमेश्वराचं जे प्रेम आहे ते निष्पन्न होत असतं. आता हे निष्पन्न होण्यासाठी अहेतुक भजन खूप गरजेचं आहे. पण त्याच्या अहेतुक भजन म्हणजे काय हे आपल्याला जर समजलं नाही तर आपल्याला ते करता येत नाही. न करता आपण करत राहतो आणि आपण कधीतरी कोणीतरी आपल्याला समजावलं का आपल्या लक्षात अरे हे आम्हाला माहीतच नव्हतं. तर अहेतुक म्हणजे परमेश्वर व्हावा ह्याच हेतूनं जी क्रिया केली जाते त्याला अहेतुक भजन म्हणतात. तर त्यात हेतू कोणता नसावा. अहेतुक भजनाचे ज्ञान व अहेतुक मायापूर भजनाने प्रेम प्राप्त होत असतं. ज्ञान आणि प्रेम हे दोन्ही भजनाने घडत असतं, पण त्यात अहेतुकपणा अत्यंत गरजेचा आहे. आपण करतो पण कोणत्या तरी फायद्यासाठी, जीव स्वार्थी असल्यामुळं त्याचा विचार करत दृष्टपर आपण फायदा व्हावा म्हणून आपण करत असल्यामुळं आपण त्या परमेश्वराच्या
ज्ञानापर्यंत किंवा परमेश्वराच्या प्रेमापर्यंत पोहोचतच नाही. तर ते पोहोचवण्यासाठी आपल्याला परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम मिळवण्यासाठी जसं ह्या नियमात बसायचंय तसं अहेतुक भाव हा असणं अत्यंत गरजेचं आहे. तर ज्ञान आणि प्रेम हे दोन्ही अहेतुक भूत भजनानी, अहेतुक मायापूर भजनानी घडत असतं आणि त्याला अनन्य साधारण असं महत्व आहे. किंवा अहेतुक क्रिया हीच परमेश्वराची भक्ती आहे. कारण अदृष्टपराकडे आपण जाणं, परमेश्वराची भक्ती करणं म्हणजे देवतेपासून तुटणं आणि दृष्टपर भक्ती करणं म्हणजे देवतेचीच भक्ती करणं. म्हणजे आपण परमार्गात असून सुद्धा उपयोग नाही. तर हेतू तो कोणता नसला पाहिजे आपल्या हृदयामध्ये. तर धर्मबुद्धीने किंवा पुण्य हेतूने जर आपण भजन घातलं म्हणजे आपला धर्म आहे आणि ते भजन घातलंच पाहिजे, किंवा काहीतरी पुण्य लाभले आहे हेतूने जर आपण भजन घातलं तर त्यातून हेतू निष्पन्न होत असल्यामुळे ते अहेतुक भजन घडत नाही. म्हणून आपण धर्म हेतूने किंवा आपल्याला पुण्य घडल या हेतूने आपण घातलं नाही पाहिजे. परमेश्वर प्राप्त व्हावा, परमेश्वर यातूनच प्राप्त होणार आहे, परमेश्वर यातूनच मला कळणार आहे, समजणार आहे, धर्म माझा शेवटच यातूनच जाणार आहे, ह्या हेतूने ह्या विचाराने जर आपण केलं तरच ते हा हेतू घडल. दुसरा जे अत्यंत महत्वाचा विषय अभिमान. म्हणजे आपल्याला अभिमान असतो आपल्या धर्माचा, आपल्याला अभिमान आहे असायला पाहिजे. परंतु अभिमानाने जर आपण भोजन घातलं तर मग आपण काय करतो, त्याच्यामध्ये अहंभाव येतो. चार लोकांसमोर आपण म्हणतो अरे मी भजन म्हणजे मी माझी पंगत आहे, चला माझ्या पंक्तीला, इकडं तिकडं. तर ते अभिमान जो असतो त्या अभिमानातून जर भोजन घातलं तर तो अहेतुक घडत नाही. ते हेतू अभिमानाचा असल्यामुळं परमेश्वर त्याला स्वीकार करत नाही. दाक्षिण्य म्हणजे नातेवाईक आहे म्हणून भजन घालणे. आपल्या नातेवाईकांमध्ये कुणी दीक्षा घेतलेली असते, कुणीतरी काहीतरी ब्लड रिलेशन असतं, कोणाच्या तरी माध्यमातून असतं, तर वो आपल्या नातेवाईक आहे, आपले संबंधित आहे. म्हणून मग क्रिया जर केली, म्हणून आपण भजन घातलं, म्हणून आपण पंक्ती जर दिली तर ती दाक्षिण्य या अनुषंगाने हेतुक मोडतं, म्हणून अहेतुक ते घडत नाही. परत स्नेह, प्रेम आहे बाबा, स्नेहामुळं ओळखी झालेली आहे, प्रेम झालेलं आहे, मग चला पंगत द्यायला पाहिजे. तर त्या प्रेमामुळं स्नेहामुळं म्हणजे साधू संतांचं प्रेम असेल, स्नेह असेल, ओळख असेल, तर त्यातून सुद्धा जर आपण पंगत दिली तर ते हेतुकच घडतं आणि म्हणून ते अदृष्ट पराकड म्हणजे परमेश्वरापर्यंत पोहोचत नाही. परमेश्वर त्याचा स्वीकार होत नाही. त्याचा स्वीकार नाही झाला तर आपल्याला ज्ञान आणि प्रेम निष्पन्न होऊ शकत नाही. म्हणून आपल्या भक्तीमध्ये अदृष्ट पराला, अहेतुक पराला अत्यंत महत्व आहे आणि जो अहेतुक करेल किंवा अदृष्टपर करेल त्यालाच परमेश्वर भक्ती म्हणतात किंवा तीच परमेश्वर भक्ती आहे हे आपण समजलं पाहिजे. किंवा पाचवा जो प्रकार आहे कार्य, काही कार्य केले म्हणून भजन गाणे. म्हणजे आपण लग्न करतो, आपण घरामध्ये काहीतरी पारायण करतो किंवा कोणत्या तरी अनुषंगाने घरभरणी करतो आणि मग आपण जर विचार केला चला आपण आता अन्नदान करू, तर कार्याच्या अनुषंगाने जर अन्नदान केलं, भजन घडवलं तर ते हेतुक मध्ये मोडतं, ते अहेतुक मध्ये मोडत नाही. ना अशा काही निमित्ताने आपण कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमातून आपण अन्नदान करत असतो, त्या अन्नदानातून परमेश्वराचं प्रेम आणि ज्ञान निष्पन्न होत नाही. तर ते हेतुक घडत असल्यामुळं ते अहेतुकाकडे झुकत नाही. परत भयाने, सहावा जो प्रकार आहे भय, आपल्या मनामध्ये भय आहे, त्याला भीतीमुळे भजन घातलं पाहिजे. जर मी पंगत नाही दिली, मी अन्नदान नाही केलं तर याला कारण माझं काही होतं का काय, मला काही अडचणी येतात का काय, संकट येतात का काय, हे जर भय जर अज्ञानाने अन्यथा ज्ञानाने जर असेल तर ते हेतुक होतं. भय आहे म्हणून घालतोय आपण अन्नदान, तर ते अदृष्टपराकडे जात नाही, ते हेतुक होतं. परत सातवा जो प्रकार आहे अत्यंत उपकार, काही अज्ञान असतात, अन्यथा ज्ञान असतात, उपकार वर्ताला चला आपण काहीतरी केलं पाहिजे, माझ्याकडे आहे ना परमेश्वराने दिलेले पैसे आहे, अडीअडचणीच्या वेळेस हे पैसे आपण उपयोगी लावत असतो, तर चला आपण एखादी पंगत करू, साधू संतांना जीव घालू. तर या उपकार भावना जर आपल्या मनामध्ये आली तर त्या उपकार भावना ही हेतुकमध्ये मोडते आणि म्हणून परमेश्वराकडे आपण झुकत नाही. त्यातून ज्ञान प्रेम परमेश्वराचं निष्पन्न होत नाही. तर अहेतुक आपलं जर घडलं आणि अशा प्रकारची हेतू जर नसले तरच ते आपल्याला परमेश्वर प्राप्त होत असतात. परत आठवा जो प्रकार आहे अनुकंपा, म्हणजे कीव आली म्हणून भजन घालणे. यांना कोण जीव घालल, हे साधू यांनी सारं सोडून दिलेलं आहे, पण परमेश्वर समर्थ आहे त्याच्यामुळं त्यांना कोणी घालणार नाही म्हणून आपण घातलं पाहिजे. आपल्याला कीव आली पाहिजे, अनुकंपा. तर परमेश्वराने स्पष्ट सांगितलं अनुकंपा न उपजे, म्हणजे असं कीव येऊ देण्याचा जो भाव आहे तो आपल्यामध्ये यायला नाही पाहिजे आणि आपण त्या योग्यतेचे पण नाही, ते हेतुक पण मोडतो. त्याच्यामुळं तिथं आपण
कोणत्या भावनेने अन्नदान करतोय त्याच्यानुसार परमेश्वराचं ते स्वीकार आणि अस्वीकार ठरत असतं. तर शेवटचं जे हेतुक प्रकार आहे अत्यंत महत्वाचा, राबस्य म्हणजे मनोरंजन म्हणून भजन घालणे. काही लोकांना पैसा असतो, चला आपण एखादी पंगत आणि मग साधू संत 50 जीव घालायचे, मग नातेवाईक 200 बोलवायचे, मनोरंजन. चला माझी पंगत आहे. आता त्या मनोरंजनाच्या अनुषंगाने सुद्धा लोक भजन घालतात. तर या व्यतिरिक्त जे केलेले भजन असतं ना तेच अहेतुक आहे. या व्यतिरिक्त असतं फक्त परमेश्वर प्राप्तीसाठी, परमेश्वराचं ज्ञान हवं, परमेश्वराचं प्रेम हवं, यासाठी जे केलेलं भजन राहतं तेच भजन परमेश्वर स्वीकारतात. त्या भजनामुळंच परमेश्वराला या जीवाला ज्ञान आणि प्रेम देता येतं. त्याच्यासाठी ज्या स्वनिष्ठ क्रिया, परनिष्ठ क्रिया ज्या आपण बघितल्या किंवा 21 अधिकार जे बघितले, प्रेमाचे उपाय जे बघितले, तर ते आपण चिंतन केलं पाहिजे. आपला भाव, आपला हेतू कसा शुद्ध असला पाहिजे आणि हे ज्ञान असलं पाहिजे. हे ज्ञान जोपर्यंत आपल्याला होत नाही, याचं आपण जोपर्यंत चिंतन करत नाही, तोपर्यंत तसा भावच उत्पन्न होणार नाही. कारण कोणत्याही गोष्टीला कार्याला येण्यासाठी कारण लागतं आणि कारण हे ज्ञानाचं असलं पाहिजे. ते जर आपल्याला कळालं, अहेतुक म्हणजे काय, हेतुक म्हणजे काय, दृष्टपर म्हणजे काय, अदृष्टपर म्हणजे काय, आणि कोणत्या गोष्टींमुळं हेतुक भजन घडतं, कोणत्या गोष्टीमुळं अहेतुक घडतं, हे जर आपण समजलं तर त्याचं आपण चिंतन करून नक्कीच अहेतुकाकडे किंवा अदृष्टपराकडे आपण झुकू. तर हे जे हेतुक क्रिया असतात म्हणजे जे धर्म किंवा अभिमान किंवा दाक्षिण्य किंवा स्नेह, कार्य, भयाने, उपकार, अनुकंपा, राबस्य, अशा कोणत्याही कारणाने जर आपण भजन घडत असेल तर ते देवतेच्याच ठिकाणी घडतंय, ते परमेश्वराच्या ठिकाणी जात नाही. जर अदृष्टपराकडे म्हणजे परमेश्वराकडे जात नसल्यामुळे परमेश्वराचा स्वीकाराचा विषय येत नाही. जोपर्यंत परमेश्वराचा स्वीकार होत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये सुद्धा बदल घडून येत नाही. परमेश्वर ज्यावेळेस एखाद्या क्रियेचा आपल्याकडून स्वीकार करतात त्यावेळेस आपल्यामध्ये आत बाहेर आमूलाग्र बदल घडत असतो. आपल्याला तो कळत असतो आणि तो आमूलाग्र बदलच आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात असतो. आणि तोच परमेश्वराला सुद्धा अपेक्षित आहे की या जीवानी बदल घडून आणला पाहिजे, बदल घडून केला पाहिजे. कारण अनादि अविद्येने युक्त असलेला हा जीव मतित्रयाने बरबटलेला आहे. नकारात्मक दोष आपण सर्व जीवाच्या याच्यात बघितले, तर त्यातून त्याला जर ऊर्ध्वगतीचा विचार करायचा आहे, परमेश्वराकडे जायचंय, तर हे ज्ञान असणं आणि ह्या ज्ञानातून त्यांनी क्रिया करणं, या ज्ञानातून आचरण करणं, या ज्ञानाची वासना ठेवून पुढं विचार करून सरकणं हे अत्यंत गरजेचं. नाही तर लोक फक्त करायचं म्हणून करतात, हा करतो म्हणून तो करतो, तो करतो म्हणून तो करतो, त्या करण्याला काही अर्थ नाही. कारण ते संस्कारांनी आपल्याला ते करायला लावलेले. अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण संस्कार घेऊन जगत आलो, तर आजही ते संस्कारांनी होतंय आपल्याकडून. परंतु संस्कारांनी परमेश्वर प्राप्त होत नसतो. संस्कारांनी क्रिया करायला आपण उद्युक्त होतो, परंतु ती क्रिया कशी, केव्हा, कुठं केली पाहिजे, कोणत्या भावाने, कोणत्या हेतूने केली पाहिजे, त्याचा विचार आपण आपल्या बुद्धीनं केला पाहिजे. त्या ज्ञानाच्या जोरावरती आपण त्या बुद्धीनं ते समजून घेऊन आपण ती वासना आणि तो हेतू जर ठेवला तरच परमेश्वर प्राप्ती किंवा परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम निष्पन्न होत असतं. तर भजनाला अत्यंत महत्त्वाचं आहे. अहेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. म्हणजे ज्ञान आणि प्रेम हे दोन्ही परमेश्वराचे साधनं प्राप्त करायचे असेल तर भजनाला अत्यंत गरजेचं आहे. आणि भजनाशिवाय या गोष्टी होत नाही. पण ते भजन अहेतुक घडलं पाहिजे. अहेतुक न घडवणारा जो भजन क्रिया असतो, करणारा असतो, तो हेतुक जे करतो ना ते दृष्टपर करतो, ते सारं देवतेचं असतं. कारण मायाच्या अलीकडं आवर आणि मायाच्या पलीकडं पर. तर आवर म्हणजे दृष्टपर आणि पर म्हणजे अदृष्टपर. म्हणजे पलीकडचं दिसलं, पलीकडचं समजणं, पलीकडचं जाणवणं आणि पलीकडचीच क्रिया आपल्याकडून होणं, हे म्हणजे परमेश्वराची भक्ती. आणि त्या परमेश्वराच्या भक्तीतूनच या गोष्टी आपल्याला साध्य होऊ शकतात. अन्यथा परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम मिळवण्याची ताकद आपल्यामध्ये नाहीये, ती योग्यता नाहीये परमेश्वर प्राप्ती करण्याची. परंतु तो प्राप्त करण्यासाठी आपल्याला परमेश्वराने या सृष्टीत गर्भभूमीत आणलंय, युक्त मनुष्य देह दिलेला आहे, बुद्धीचं कौशल्य दिलेलं आहे, त्याच्या जोरावरती परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे. त्या बोधाची संधी न दवडता जर आपण या साऱ्या शास्त्रात आलेल्या गोष्टीचा विचार केला, चिंतन केलं, त्याच्या पाठीमागचा परमेश्वराचा उद्देश आणि ध्येय जर आपण लक्षात घेतलं तर नक्कीच परमेश्वराचे ज्ञान आणि प्रेम आपल्याला मिळू शकतं. आणि तो आत्मविश्वास आपल्याला असला पाहिजे. तो
विश्वास कधी येईल? जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल आणि त्या ज्ञानावरती आधारित तुम्ही क्रिया कराल. ज्ञान असेल तर क्रिया कराल, क्रिया त्या ज्ञानावर आधारित, आणि ती क्रिया जर घडली, परमेश्वराच्या पदरात पडली किंवा परमेश्वराने ती स्वीकारली, तरच ज्ञान किंवा प्रेम होईल. म्हणून प्रेमासाठी ज्ञान अत्यावश्यक आहे आणि ज्ञान जे आहे ते मिळवण्यासाठी आपला प्रयत्न अत्यावश्यक आहे. आणि एकावर एक गोष्टी ह्या अवलंबून असतात. त्या आपण जर समजून घेतल्या तर नक्कीच आपल्याला परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम प्राप्त व्हायला कोणतेही अडथळे येणार नाही. यानंतर आपण अशा वेगळ्या विषयावरती सत्संग घेणार आहोत. आज आपण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जे 21 अधिकार आहेत, त्या 21 अधिकारातले जे 7 जीवाचे अधिकार आहेत ते बघितले. त्यानंतर प्रेमाचे उपाय बघितले का प्रेम कशाने होणार आहे, आणि ते प्रेम मिळवण्यासाठी अहेतुक क्रिया म्हणजे काय आणि हेतुक क्रिया म्हणजे काय, हे असे 3 विषय आपण या आजच्या सत्संगामध्ये घेतलेले आहेत. यानंतर आपण त्यागाचे प्रकार बघणार आहोत की त्याग कोणते असतात, किती प्रकारचे असतात आणि कोणता जीव कोणत्या पद्धतीचा त्याग करू शकतो, त्या त्यागामुळं परमेश्वर कसा या जीवाला प्राप्त होत असतो. असे वेगवेगळे विषय आपण इथून पुढे हाताळणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही नक्की चिंतन करा, नोट काढून ठेवा. आणि ह्या अनुषंगाने ज्या लीळा आलेल्या आहे लीळा चरित्रामध्ये, मग त्या प्रेमाच्या उपायाच्या अनुषंगाने असेल, हेतुक अहेतुक प्रकारे असेल, तर त्या लीळा जर आपण संग्रहित जर करून ठेवल्या वेगळ्या पद्धतीनं, तर आपल्याला हा विषय अधिक सक्षमपणे, अधिक प्रभावीपणे समजेल. आणि आपल्याला समजला तर आपण दुसऱ्याला समजावून सुद्धा सांगू शकतो. तर आपल्याला विषय खूप कव्हर करायचे असल्यामुळं आपण हे जे विषय लीळा न घेता आपण तुमच्या पुढं मांडत असतो. तर याच्यातून धर्मभावनेने किंवा अभिमान अशा हेतुक भावनेने ज्या क्रिया घडतात, तर त्या साहित्यामध्ये कुठं कुठं आलेल्या आहे, लीळा चरित्रामध्ये कुठं आलेल्या आहे, कशा आलेल्या आहे. सारंग पंडित परमेश्वराकडे 60 वेळा परमेश्वराला विनंती केली आणि आरोगणा त्यांनी करायला लावली परमेश्वराला, परंतु ती परमेश्वराने स्वीकारली नाही. कारण त्यांचा हेतू जो होता तो निरपेक्ष नव्हता, अदृष्टपर नव्हता, परमेश्वर या भावनेने नव्हता. किंवा दादू सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना करायचे, पण ती प्रार्थना हेतुक असल्यामुळे परमेश्वरापर्यंत ती पोचलीच नाही. म्हणून त्यांना तो ना बोध झाला ना ते अनुसरले. असे कोणते भक्त आहे? शरदोबा असेल, परमेश्वराने सांगितलेलं तत्वज्ञान त्यांनी पाळलं नाही किंवा ते अवेरलं किंवा त्याच्यावरती त्यांनी विचार न करता ते एका जागेची सवय न व्हावी हे जे सूत्र आहे हे त्यांनी ओलांडलं, तर कसं तो धर्मापासून दूर गेला. तर ह्या ज्या गोष्टी याचं चिंतन जर आपण केलं आणि त्यातून लीळांच्या माध्यमातून जर आपण त्या समजून घेतल्या, तर ते लगेच आपल्याला लक्षात येईल. किंवा ज्या प्रेमाच्या उपायातल्या ज्या परनिष्ठ क्रिया, स्वनिष्ठ क्रिया आहे, तर कोण असे भक्त आहे का त्यांनी देह क्षापला, नाथ नागाईचा असेल, वैराग्य देव असेल, त्यांनी देह क्षापला म्हणजे स्वनिष्ठ क्रियेच्या माध्यमातून ते प्रेमाला गेले. तसेच परनिष्ठ क्रियेच्या माध्यमातून कोणते असे भक्त आहे का त्यांनी डोई ओढवण्याचं काम केलं किंवा सन्निधानामध्ये योगाच्या अनुषंगाने त्यांनी आपला देह घालवला किंवा स्थानप्रसाद जे आहे त्यांचं जी अप्राप्ती आहे ती कोणत्या भक्तांनी भावली. भांडारेकरांना इंगळी चावली तर भांडारेकरांनी देवाला प्रार्थना केली का आम्ही तुमची स्तुती करू का, तर ती स्तुती सुद्धा परमेश्वराच्या प्रेमाला घेऊन जाण्याची क्रिया आहे. तर आपल्याला त्यात या साहित्यामध्ये या चरित्रामध्ये गेल्यानंतर या गोष्टी आपल्याला येतात. किंवा चतुर्विध साधन जे आहे रक्षण, आता जे आपले स्थान आहे आपण दररोज म्हणतो 1650 स्थान कीजे, हे स्थान निर्माण कोणीतरी केले असतील ना, कसे केले, कोणत्या आयडियाने केले, कारण त्यावेळेचा काळ वेगळा होता. ते स्थान शोधणं, तिथं परमेश्वराची लीळा कोणती झाली ते बघणं, त्याच्यानंतर ते ओटे तयार करणं, त्याच्यावरती ते मांडणं आणि नंतर पूजा अर्चेच्या माध्यमातून ते ताब्यात ठेवणं, हे सोपं काम नाही आहे. लीळा चरित्रात आपण जेव्हा जातो किंवा इतिहासात जातो तेव्हा आपल्याला लक्षात येईल का हे जे भक्त आहे हे कशाने प्रेरित झालेले होते, यांच्यामध्ये एवढं धाडस का आलं, तर त्यांना ते ज्ञान होतं आणि त्यांना माहीत होतं की या क्रियेतून, ह्या कामातूनच आपल्याला परमेश्वराचं प्रेम भेटणार आहे. तर ते प्रेम भेटण्याची जी अपेक्षा होती, जो स्वार्थ होता त्या जीवाचा, त्याच्यामुळं ते करू शकले. आपल्याला काय भेटणार आहे हे जर नाही कळालं तर आपण कोणती काम करत नाही. एखाद्या वस्तूतून, एखाद्या गोष्टीतून आपल्याला काय भेटणार आहे कळालं तरच आपण ते प्रेरित होऊन ते काम करायला सुरुवात करतो. म्हणून या गोष्टी आपण शास्त्रातून
लीळाचरित्रातून समजून घेतलं पाहिजे. आणि त्या लीळेच्या माध्यमातून आपण जर हे समजून घेण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला या प्रेमाचा उपाय किंवा ज्ञानाचा जो उपाय तो सापडू शकतो. आणि त्याला आपण करण्याचा प्रयत्न केल्यानंतर आपल्याला ते प्राप्त करणं अत्यंत सोपं होऊन जाईल. कारण आपण परमेश्वर स्पष्ट सांगतात की असं निदानी जर हट्ट धरला तर मी प्रेम देऊ शकतो. आणि ज्ञानियाला सुद्धा प्रेम होत असतं. तर आपण ज्ञान काढता काढता प्रेम कसं आपल्याला परमेश्वराचं जोडता येईल, ते प्रेम जोडण्यासाठी कोणत्या परमेश्वराने आपल्या या जीवाकडून अपेक्षा केलेल्या आहे, त्या अपेक्षा कोणते जीव पूर्ण करू शकले याचं जर चिंतन केलं आणि ते जे भक्त आहे ते आपल्यासाठी प्रेरणास्थान जर आपण ठेवलं तर त्या प्रेरणेतून आपण नक्कीच या कार्याला आपण सुरुवात करू शकतो किंवा या परमेश्वराच्या ज्ञान आणि प्रेम मिळवण्यासाठी प्रयत्नामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. म्हणून या गोष्टी आपण चिंतनातून, लीळाचरित्रातल्या वाचनातून किंवा अनेक लीळांतून आपण त्या शोधल्या पाहिजे, त्या संग्रही ठेवल्या पाहिजे. आणि त्याचं चिंतन करता करता आपल्याला स्मरणीय सुद्धा त्या होऊ शकतात. कारण त्या स्मरणीय जर आपण ठेवल्या तरच आपल्याला स्मरण पण साधेल. म्हणजे एकाच बाजूनी अनेक गोष्टी आपल्याला घडतील. तर ते बघितलं तर आपल्याला ते करण्यासाठी प्रेरणा होणं, स्मरणासाठी त्या लीळेचा उपयोग होणं आणि चिंतन करता करता आपण त्या क्रियेवरती जाणं, ह्या अशा अनेक गोष्टी आपल्याला एकाच गोष्टीतून प्राप्त होऊ शकतात. तर पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ, थोडीशी मानसिक तयारी, कष्टाची तयारी जर आपण असली तरच आपल्याला ते प्राप्त होऊ शकतं. किंवा आजकाल आपल्याला अशी एक मानसिकता तयार झालेली आहे, आपल्याला लीळाचरित्र काढून वाचण्याचा कंटाळा आहे. कोणीतरी आपल्याला लीळा सांगितली तर खूप चांगलं आवडतं, सांगा लीळा सांगा, सूत्र सांगा, त्याचा अर्थ सांगा, दृष्टांत सांगा. पण आपण स्वतःहून ते शोधणं, स्वतःहून वाचणं, स्वतःहून ते समजून घेणं हे खूप दुर्मिळ झालेलं आहे. त्याच्यामुळं या गोष्टी जर जो करील ना त्याच्या पदरात परमेश्वराची प्राप्ती, परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम नक्कीच परमेश्वर टाकणार आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला स्वतः त्या गोष्टी करायला सुरुवात करणं अत्यंत गरजेचं आहे. वेळ कधीही गेलेली नसते. जी वेळ आपल्याला समजली, कळाली, तीच वेळ त्याच वेळेस आपण जर पकडली तर नक्कीच ती वेळ आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जाऊ शकते. म्हणून या सत्संगाच्या माध्यमातून मी तुम्हाला आव्हान करेल, प्रार्थना करेल का लीळाचरित्रात सतत सतत जात राहा, अशा लीळा शोधा, असे सूत्र शोधा का त्यातून आपल्याला सतत प्रेरणा भेटत राहील. असे काही पात्र शोधा का त्यातून आपल्याला सतत परमेश्वराच्या ज्ञानाची भूक आपल्याला लागत राहील. मग आचार्य असेल, महादाईचा असेल, महादाईचा सतत देवाला प्रश्न विचारत होत्या आणि त्या प्रश्नातून त्यांची शास्त्राची जी भूक आहे, तहान आहे, परमेश्वर सुद्धा ती भागवत होते आणि त्यातूनच आपल्याला हे तत्वज्ञान आपल्यापर्यंत आलेलं आहे ना. आपण सुद्धा त्या साधकांची, त्या पात्रांचं प्रेरणा ठेवून आपण सुद्धा आपलं चिकित्सकता ही असली पाहिजे. आणि त्या चिकित्सकतेमध्ये फक्त आपल्याला परमेश्वराचं ज्ञान मिळावं, परमेश्वराचं प्रेम मिळावं हा भाव असला पाहिजे. आजकाल ह्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता खूप वाढलेल्या असतात. म्हणून संवाद कोणता असो तो विसंवादात जाणार नाही याची काळजी घेऊन आपण धर्मचर्चा, चिंतन, मंथन करत करत आपण ह्या विषय समजून घेतले पाहिजे. कारण अनेक अशा गोष्टी असतात शास्त्रामध्ये की त्याच्याविषयी आपल्याला गैरसमज असतो किंवा माहीत नसल्यामुळे आपण त्याचा वेगळा अर्थ लावलेला असतो. तर काही गुरुजन वर्ग असतील, काही सिनियर वासनिक लोक असतील, त्यांच्याकडून त्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर नक्कीच आपल्या मनामध्ये असलेला जे न्यूनगंड आहे किंवा संशय किंवा गैरसमज किंवा अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, ते नक्की फिटेल आणि त्यातूनच आपण योग्य रस्त्याने परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. अन्यथा आपण भरकटण्याची शक्यता खूप जास्त असते. कोमळ ज्ञानी विखोईक नाही या अनुषंगाने आपण नवीन नवीन अभ्यास करण्याच्या प्रयत्नाला सुरुवात करतो आणि जर चुकीचं जर आपल्याला काही दिसलं, कळालं, समजलं किंवा ऐकायला भेटलं किंवा न समजल्यामुळे आपण त्याचा वेगळाच अर्थ लावला तर नक्कीच आपण धर्माच्या बाजूनी नकारात्मक विचार करायला सुरुवात करतो आणि त्यामुळं धर्मापासून दूर जाण्याची शक्यता आपली बरीच अंशी असते. म्हणून कधीही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि यालाच आपल्या शास्त्रामध्ये घोक घेणं म्हणतात किंवा गुरुमुखी घेणं म्हणतात. गुरुमुख म्हणजे काय, कोणाला तरी तुम्ही ज्याला हे शास्त्र अवगत आहे किंवा जो आपल्याला व्यवस्थितपणे समजावून सांगू शकतो, ज्याच्या समजावण्याने आपल्याला समजते, अशी कोणती XYZ व्यक्तीला आपण नम्रपणे विचारलं पाहिजे आणि त्याच्याकडून ते शास्त्र घेतलं पाहिजे. याचा अर्थ गुरुमुख म्हणतात.
आपल्याला याच्याविषयी सुद्धा गैरसमज आहे. गुरुमुख म्हणजे आपले गुरु आहे आणि त्यांच्या मुखातूनच तत्वज्ञान घ्यायचंय, किंवा गुरुमुख म्हणजे एक विशिष्ट व्यक्ती, एक विशिष्ट लोक असं आपण समजतो. तसं काही नाहीये. ज्याच्याकडे शास्त्र आहे, जो समजावून सांगू शकतो, ज्याच्याकडून आपल्याला समजतं, अशी कोणतीही व्यक्ती आपल्याला आपण त्याला प्रार्थना करून ती आपल्या अर्थाचा भूक आपण भागवू शकतो. तर या अनुषंगाने आपण विचार करून परत नुसतं एकदाच गुरूंकडून समजून घेतलं तर त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. त्याच्यात लीळाचरित्रात वगैरे गेलं पाहिजे, सूत्रात गेलं पाहिजे. त्याचं चिंतन केलं तरच ते शास्त्र आपल्या जवळ राहील. अन्यथा ते निघून जाण्याला काही वेळ लागत नाही. कितीतरी असे लोक मी बघितले, सूत्रपाठ पाठ असतो, थोडी गॅप पडला का त्यांची लगेच अडखळता सुरू होते, काही दिवसांनी सूत्रच लक्षात येत नाही. तर त्याच्यात सातत्य आपल्याला ठेवावं लागेल आणि ते सातत्य जर आपलं असेल तरच परमेश्वराचं हे ज्ञान आणि प्रेम मिळवणं आपल्याला खूप सोपं होऊन जाईल. मी या सत्संगाद्वारे आपणा सर्वांना परमेश्वराचं ज्ञान आणि प्रेम मिळावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.